नमस्कार, मी तन्मय आणि तुम्ही पाहतात आपले साहित्य. खरं तर 3 ऑक्टोबर 2024 हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलाय, कारण मराठीला अभिजात दर्जा मिळालाय. पण हा दर्जा मिळणं म्हणजे नक्की काय? आपली भाषा संस्कृतीपेक्षाही जुनी आहे का? हे आज आपण बघणार आहोत आणि त्याचा इतिहासही आपण बघूया. अभिजात होण्यासाठी केंद्राचे 4 निकष असतात. एकतर 1500 ते 2000 वर्षांची प्राचीनता असावी लागते, स्वतःचे स्वतंत्र साहित्य म्हणजे दुसऱ्याच्या भाषेतून भाषांतरित नसावे, आणि तिसरं म्हणजे भाषेचा प्राचीन काळ आणि आधुनिक काळ यात एक साखळी असावी. आणि मराठीनी हे सर्व निकष कसे पूर्ण केले हे सुद्धा रंजक आहे. मराठीचा सर्वात जुना पुरावा आपल्याला नाणेघाटातील शिलालेखात मिळतो. इसवी सन पूर्व 220, त्यानंतर जुन्नर आणि कार्ले लेण्यांमध्येही प्राकृत मराठीचे शब्द आढळतात. श्रवण बेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मूर्तीखालील श्री चामुंडराजे करवियले हा शिलालेख 10व्या शतकातील आहे. आणि हा व्हिडिओ पाहत असताना थोडा विचार करा की 1000 वर्षापूर्वीही आपली भाषा आजच्या सारखीच बोलली जात होती. साहित्याचा विचार केला तर हाल राजाने संकलित केलेला गाथा सप्तशती हा ग्रंथ सर्वात मोठा पुरावा ठरतो. हा ग्रंथ 700 गाथांचा संग्रह आहे, जो पूर्णपणे महाराष्ट्री प्राकृत मध्ये लिहिला गेलेला आहे. यातील कविता त्यावेळच्या महाराष्ट्रातील शेती, प्रेम आणि समाज जीवनावर आधारित आहेत. म्हणजेच 2000 वर्षापूर्वीही आपले साहित्य इतके प्रगल्भ होते हे यावरून दिसून येतं. तसेच 13व्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींनी माझा मराठाची बोलू कवितके म्हणून मराठीचा झेंडा अटकेपार नेला. तसेच चक्रधर स्वामी आणि महानुभाव पंथाने लीळाचरित्र सारखे ग्रंथ लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश तयार करून परकीय शब्दांच्या जागी मराठी शब्दांचा वापर सुरू केला. हा आपल्या भाषेचा स्वाभिमान काळ होता. 2012 पासून महाराष्ट्र सरकार आणि इतर अनेक साहित्यिक यांनी हे पुरावे सादर केले आणि केंद्राकडे पाठपुरावाही केला. तब्बल 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 3 ऑक्टोबर 2024 रोजी हा ऐतिहासिक निर्णय झाला आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. आता अभिजात दर्जा मिळाल्यामुळे काय होईल तर केंद्रांकडून दरवर्षी 500 कोटींचा निधी भेटेल. जगभरातील 450 विद्यापीठात मराठी विभाग सुरू होईल. मराठीत संशोधन करणाऱ्या तरुणांना फेलोशिप सुद्धा मिळेल. मित्रांनो, भाषा फक्त संवादाचे साधन नाही, ती आपली ओळख आहे. मित्रांनो, शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, मराठीला अभिजात दर्जा मिळाला ही केवळ तांत्रिक प्रक्रिया नाही, तर तो आपल्या पूर्वजांनी 2000 वर्ष जपलेल्या संस्काराचा विजय आहे. ही तीच भाषा आहे जिने ज्ञानेश्वरांच्या ओवीतून भक्ती शिकवली, शिवरायांच्या काळजातून स्वराज्य उभं केलं आणि आज तंत्रज्ञानाच्या युगातही ती तितक्याच ताठाने उभी आहे. आज आपण आपली ही समृद्ध भाषा पुढच्या पिढीला वारसा म्हणून देणार आहोत का? हा प्रश्न स्वतःला विचारा. भाषेला दर्जा मिळालाय, पण तिला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम आपलं आहे आणि ती आपली जबाबदारी आहे. म्हणून मराठी वाचा, मराठीत बोला आणि मराठी साहित्याचा अभिमान बाळगा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या सत्रात.